दुसऱ्याच दिवशी आपल्या घरी मेघनाने फोन करून आपला होकार कळवला. संजीव आणि तिच्या घरच्यांना खूप आनंद झाला. मेघनाची आई तरी सगळीकडे पेढे सुद्धा वाटून आली. मेघनाने खूप विचारांती हा निर्णय घेतला होता. संजीव देखील मनासारखी मुलगी मिळाली म्हणून खुश होता. दोघांच्याही घरच्यांना आता लग्नाचे वेड लागले होते. वेध लागले होते. संजीव आणि मेघनाच्या आता गाठीभेटी होऊ लागल्या होत्या. दोघेही विकेंडला लॉंग ड्राईव्ह किंवा सुट्टीच्या दिवशी पिक्चर असे प्लॅन आखू लागले होते. मेघना ही आता वरच्यावर संजीवच्या घरी येऊ लागली होती. होणाऱ्या सासूला कामात मदत, संजीवच्या लहान बहिणीबरोबर गप्पा, सगळं कसं मेघनाच्या मनासारखं घडत होतं. मेघनाला एकीकडे लग्न ठरल्याचा आनंद होता, तर दुसरीकडे निशांतने दिलेल्या धमकीची धाकधूक सुद्धा होती. तिला निशांतचा स्वभाव माहिती होता. काहीही झालं तरी तो तिला आनंदात बघू शकणार नाही याची तिला खात्री होती. तिला अनेकदा मनात यायचं की संजीवला सगळं खरं खरं सांगून टाकायचं, पण परत तिला भीती वाटायची. संजीवला या गोष्टी आवडल्या नाही तर, सगळं त्याने घरच्यांना सांगितलं तर, कदाचित ते तिच्या घरी सगळं सांगतील, जाब विचारतील. कदाचित रागाने संजीव लग्नही मोडेल. आधीच आपल्या घरचे सगळे खुश आहेत. नको, त्यापेक्षा काहीही नको सांगायला. जे चालू आहे त्यात उगीच मिठाचा खडा कशाला. एव्हाना दोघांच्याही घरी घरच्यांनी चांगला मुहूर्त काढून लग्नाची तारीख पण काढली होती. जशी लग्नाची तारीख जवळ येत होती, मेघनाची धाकधूक अजूनच वाढत होती. तिला आता अनेकदा लग्न मोडायची स्वप्न देखील पडू लागले होते. कदाचित निशांतचा तिने जास्तच धसका घेतला होता. अशाच एका दिवशी तिला अचानक संजीवचा फोनवरून एक मेसेज आला. कुठे आहेस? संजीवचा जरा आवाज रागातच असल्यासारखा वाटला. का हो? घरीच आहे. आज एकदम सकाळी फोन? माझी आठवण? वा, क्या बात है, मेघना लाडात म्हणाली. मेघनाच्या आईने तिला संजीवला अरे तुरे करायला मनाई केली होती. मला तुला भेटायचं आहे, भेटू शकतेस? संजीवच्या या प्रश्नाने मेघनाला घाम फुटला. काय झालं? असं अचानक बोलवत आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? ये तू, मग सांगतो. घरीच ये, सगळे आहेत घरी. संजीवने फोन कट केला. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मेघनाच्या डोक्यात असंख्य विचार घोळू लागले होते. घरी बोलावतो म्हणजे सगळ्यांना काही कळलं तर नाही ना? निशांतने संजीवला मेसेज तर नाही दाखवलेत ना? मेघनाने घाई गडबडीत सगळं आवरलं आणि संजीवच्या घरी पोहोचले. घरी संजीव आणि त्याची बहीण दोघेच होते. आई पप्पा नाहीये का घरी? मेघनाने संजीवच्या बहिणीला विचारले. ते देवळात गेलेत, येतील तासभरातच. दादावरती वाट बघतोय तुझी. मेघना घाबरतच वरती गेली. हाय संजीव, तुम्ही मला बोलावून घेतलं? सगळं ठीक आहे ना? मेघनाने भीतच विचारले. बस, अजून काय काय लपवलं आहेस माझ्यापासून? संजीव मेघनाकडे बघत म्हणाला. मी काहीच नाही. असं का विचारताय? काही कळलं का तुम्हाला? म्हणजे काही चुकले का माझं? मेघनाचा घसा कोरडा पडला होता. तिला काही सुचतच नव्हते. हो, कळलंय मला सगळं, तुझ्या मैत्रीण आरतीकडून. मेघनाला पुरती जाणीव झाली होती आपला गुपित बाहेर आल्याची. निशांतबद्दल संजीवला कळलं असण्याची तिला खात्री झाली होती. संजीव, मी तुम्हाला सांगणार होती सगळं. कधी लग्न झाल्यावर हे सगळं तू आधी सांगायला हवं होतंस. मेघनाला आता रडू कोसळणार होते. मेघनाचा चेहरा रडवेला झाला होता. कोणत्याही क्षणी तिचा अश्रूंचा बांध फुटणार होता. तिचा असा चेहरा पाहून संजीव एकदम म्हणाला. अगं थांब, अशी घाबरतेस काय? तुझ्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये बघ काय आहे ते. मेघनाने घाबरतच बॉक्स उघडला आणि आत डोकावले. आतापर्यंत रोखून ठेवलेले अश्रू मात्र आता वाहू लागले. आतमध्ये डोर जातीचं एक छोटंसं गोंडस कुत्र्याचं पिल्लू बाहेर कुतूहलाने बघत होतं.
त्याच्या मुखाभोवती एक गुलाबी रंगाची रिबीन बांधली होती. तिने ते पिल्लू आपल्या कुशीत घेतले आणि हळूवार हाताने त्याला गोंजक लागली. अगं अगं वेडे, रडतेस काय अशी? मग तुम्ही एवढं घाबरवलत का मला? किती टेन्शन मध्ये होती मी इथे येताना. संजू मोठ्याने हसू लागला. अगं वेडे, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं. मला सुचत नव्हतं, म्हणून मग मी तुझ्या आईकडून तुझ्या मैत्रिणीचा नंबर घेतला आणि विचारलं, तर तिने मला सांगितलं की तुला छोटे पपी खूप आवडतात. म्हणून मग या छोट्या मित्राला आणलं. थोडी तुझी गंमत करायची होती, म्हणून जरा सिरियस होऊन तुझ्याशी फोनवर बोललो. सॉरी बाबा, आता यापुढे अशी गंमत परत नाही करणार. संजू, खरंच खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही मला. खरंच खूप खूप थँक्यू. तुमचं गिफ्टची चॉईस खूपच छान आहे. आय जस्ट लव्ह डॉगीज. बरं आता हसा बघू तुम्ही. असं रडका चेहरा त्या डॉगीला आवडत नाही हा. मेघना गालातल्या गालात खुदकन हसली. आजच्या सरप्राईजने मेघना खूप आनंदात होती. खूप दिवसांनी कुणीतरी निस्वार्थ भावनेनं तिला मनापासून आवडेल असं गिफ्ट दिलं होतं. काही दिवस असेच आनंदात गेले. लग्न आणि साखरपुडा एकाच दिवशी आणि साधेपणाने करायचे ठरले होते. दोन्ही घरात लग्नाची गडबड चालू होती. मेघना आणि संजू आपल्या लग्नाच्या शॉपिंग मध्ये बिझी होते. लग्नाचा हॉल पासून तर जेवणाच्या मेनू आणि मंगळसूत्राच्या डिझाईन पर्यंत सगळं दोघांनी मिळून केलं होतं. मेघना आता संजीवच्या प्रेमात पडली होती. तिला संजीवचा समजूतदारपणा खूप आवडला होता. संजीव पण मेघनाची खूप काळजी घेत होता. तिच्या आवडीप्रमाणे सगळं करत होता. लग्न आता 1 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. मेघनाच्या मनात धाकधूक वाढली होती. तिला सारखं वाटत होतं, राहून वाटत होतं की निशांत नक्की आपल्या आनंदात मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करणार. ती सारखी देवाकडे एकच प्रार्थना करत होती की काहीही कर, पण हे लग्न सुखरूप पार पडू दे. हे 3 दिवस तिला खूप अवघड जात होते आणि शेवटी लग्नाचा दिवस येऊन ठेपला. या 3 दिवसात निशांतकडून काहीही हालचाल झाली नव्हती. मेघनाला या गोष्टीचे आश्चर्य देखील वाटत होते आणि भीती देखील. निशांत आज लग्नात नक्की विघ्न आणेल असे तिला वाटत होते. तिने बाप्पापुढे हात जोडले आणि लग्न सुखरूप पार पडू दे म्हणून मागणी मागितली. मंडपात सनईचे सूर वाजत होते. सगळीकडे पाहुण्यांची गर्दी आणि घरच्यांची धावपळ सुरू होती. संजीव कलेक्टर असल्यामुळे राजकारणामध्ये असणारे अनेक मोठे मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. सकाळी दोघांचा साखरपुडा हसत खेळत पार पडला होता. दोघांनाही हळद लावणं चालू झालं होतं. चेहऱ्यावर हसू दाखविणारी मेघना आतून मात्र खूपच घाबरलेली होती. लग्नात एवढ्या मंडळी समोर आपली शोभा नको जायला म्हणून देवाला विनवणी करत होती. थोड्याच वेळात लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. आता दोघेही हार घालायला स्टेजवर उभे राहिले होते. गुरुजी मंत्र उच्चारण करत होते. अक्षदांचा त्यांच्यावर वर्षाव होत होता. मेघनाने सहजच आजूबाजूला बघितले. हॉलमध्ये खूप गर्दी झाली होती. नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसत होते. एवढ्यात मेघनाची नजर एका कोपऱ्यात गेली आणि तिची पायाखालची जमिनीत सरकली. निशांत, मेघना पुटपुटली. तिला घाम फुटायला लागला. पाय लटलटायला लागले. तिने हळूच मान वर करून बघितले तर संजीव शांत चित्ताने उभा होता. गुरुजींचे मंत्र उच्चार चालू होते. लोक अक्षदा टाकत होते. मेघनाची आई तुळशीला पाणी घालत होती, पण तिला चाहूल लागली होती येणाऱ्या विघ्नाची. एवढ्यात गुरुजी म्हणाले, शुभ मंगल सावधान. बाहेर फटाके फुटू लागले. जोरजोराने ढोल ताशे वाजू लागलेत. संजीव आता मेघनाने त्याला हार घालायची वाट बघू लागला, पण मेघनाचं लक्ष दुसरीकडेच होतं. तेवढ्यात आरतीने मेघनाला जोरात चिमटा काढला. अगं हार घाल ना, काय करतेस? मेघना भानावर आली. तिने संजीवला हार घातला. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. सुनमुख, कन्यादान, 7 फेरे,
सगळं यथावकाश पार पडले. लग्नाचे विधी विनाविघ्न पार पडले. मेघनाचा चेहरा मात्र पडला होता. निशांत दिसल्यापासून तिचं लक्षच उडालं होतं. हसऱ्या चेहऱ्यावर आता चिंता दिसू लागली होती. संजीवला देखील ते जाणवलं. त्याने विचारले देखील, तब्येत बरी नाही का तुझी? तब्येत बरी नाही का तुझी? मेघना हसूनच म्हणाले, काही नाही, फक्त दमायला झाले. मेघना इकडे तिकडे निशांतला शोधू लागली, पण तो कुठेच तिला दिसत नव्हता. मेघनाने सुटकेचा निश्वास टाकला. एव्हाना लोकांचे जेवण झाले होते. नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा आणि भेटवस्तू द्यायला लोकांची रांग लागली होती. अनेक मंत्री, आमदार, IAS ऑफिसर मोठमोठे फुलांचे गुच्छ घेऊन उभे होते. मेघनाला आता हायसे वाटत होते. तेवढ्यात स्टेजवर निशांतची एंट्री झाली. एका हातात फुलांचा गुच्छ आणि दुसऱ्या हातात एक छोटंसं गिफ्ट. सुंदर गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळलेलं. तुम्हाला दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. निशांत फुलांच्या गुच्छ आणि छोटंसं गिफ्ट पुढे करत म्हणाला. मेघना निशांतला बघून थबकली होती. तिला काय बोलावे ते सुचतच नव्हते. अगं गिफ्ट तरी घे मेघना, संजीव मेघनाकडे बघत म्हणाला. थँक्यू. मेघनाने संजीवकडे न बघताच गिफ्ट स्वीकारलं. निशांतने त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढला आणि निघून गेला. निशांत जरी निघून गेला असला तरी त्याने गिफ्ट म्हणून नक्की काय पाठवले याचा ती विचार करत होती. आतून अनेक वाईट विचार तिच्या मनात घोळत होते. त्याने आपले फोटो तर नसतील ना पाठवले म्हणून विचार करत होती. मेघनाच्या डोक्यात विचार चमकून गेला. काहीही करून ते गिफ्ट संजीवच्या हातात नको पडायला. रिसेप्शन समारंभ आटोपला. संजीवने त्यांना मिळालेले सगळे गिफ्ट गाडीत ठेवायला सांगितले होते. लोकांचे जेवण होत 9 वाजले होते. लग्नामध्ये निशांतच्या एंट्रीनंतर मेघनाची खूप चलबिचल होत होती. त्याने दिलेल्या गिफ्टमध्ये नक्की काय असेल याचा खूप मोठे दडपण तिला आलं होतं. सुरुवातीलाच सगळे वाद नकोत म्हणून ती देवाला विनवत होती. मेघनाची आता विदाई होत होती. मेघनाचे आई बाबा तर खूपच रडत होते. तिच्या बाबांचा तिच्यावर खूप जीव होता. सगळीकडे नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांची ती खूप लाडकी होती. मेघनाची पण रडून रडून हालत खराब झाली होती. वातावरण खूप भावनिक झालं होतं. संजीवने तिच्या आई बाबांना धीर दिला आणि तिची नेहमीच काळजी घेण्याचे वचन दिले. सर्वांचा निरोप घेत संजीव आणि मेघना त्यांच्या कारमध्ये बसले. थोड्या वेळाने संजीवच्या घरी पोहोचले. तिथे त्यांचे भव्य स्वागत झाले. संजीवच्या घराला पूर्ण रोषणाई केली होती. घरासमोर भव्य रांगोळी काढली होती. त्यांची गाडी घरासमोर येताच सर्व बाहेर अंगणात आले. संजीवच्या आईने आणि तिच्या बहिणीने दोघांना ओवाळले. मेघना माप ओलांडून घरात आली. आज ती पाठक घराण्याची सून झाली होती. संजीवचा भव्य बंगला होता. घरची परिस्थिती खूप चांगली होती. घरात नोकर चाकर देखील खूप होते. मेघना सगळं पहिल्यांदाच हे अनुभवत होती. सगळं आवरत होती. रात्रीचे 12 वाजले होते. संजीव मेघनाला आपल्या खोलीत घेऊन गेला. आज दोघांची पहिली रात्र होती. संजीवच्या बहिणीने खास खोली सजवून घेतली होती. दोघेही आत आले. पूर्ण रूम मध्ये छान सुगंध दरवळत होता. रूम मध्ये सगळीकडे लाल गुलाबी फुगे पसरवलेले होते. भिंतीवर सुंदर फुलांच्या माळा लावल्या होत्या. त्यांच्या बेडवर लाल गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. रूमचं वातावरण अतिशय मोहक होतं. एका बाजूला त्यांना मिळालेले सगळे गिफ्ट ठेवले होते. संजीवने रूमचा दरवाजा बंद केला. खूप छान सजवली आहे ना रूम? हो ना, खूपच सुंदर. मला गुलाबाची फुले आणि फुगे खूप आवडतात. दीदींना खरंच मानलं पाहिजे. खूप सुंदर डेकोरेट केलंय त्यांनी. मग बाबा, पाठक घराण्याची सून आहेस तू. तुझ्यासाठी एवढं तर नक्कीच करेल ती. संजीवने मेघनाचा हात हातात धरला आणि बेडवर बसवला. मेघना, खरं सांगू, तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं की तुलाच माझ्या जीवनाचा साथीदार बनवायचा. संजीव मेघनाच्या डोळ्यात बघत म्हणाला.
पण मेघनाचं लक्ष सगळं कोपऱ्यातल्या गिफ्टकडे होतं. संजूच्या ते लक्षात आलं. चल आपण गिफ्ट खोलून पाहूयात. पाहू दे तरी कोणी कोणी काय काय दिले आपल्याला. नाही नको, म्हणजे आत्ता नको, खूप रात्र झाली आहे ना, नंतर बघू, मेघना घाबरतच म्हणाली. बरं सगळे नको, छोटे बघूयात. संजीवने 3-4 लहान गिफ्ट उचलले आणि बेडवर ठेवली. हे कुणाचं गिफ्ट आहे बरं? शर्मा बिल्डर्स. वा, काय झकास घड्याळ दिले बघ दोघांना. ओ, आमच्या साहेबांनी आपल्याला हनीमून पॅकेज गिफ्ट केले. त्याचं हे तिकीट. साहेबांना उद्याच थँक्यूसाठी फोन करून देतो. हो नक्की करा. हे तिसरं गिफ्ट बघितलं का? आत्याकडून खास तुला आणि मला सोन्याचं ब्रेसलेट. आत्या पण ना किती महागडं गिफ्ट घेतले तिने. मग लाडके आहात तुम्ही ना त्यांचे. हे कुणाचं गिफ्ट आहे बरं? निशांत जाधवकडून लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. निशांतचे नाव ऐकल्यावर मेघनाचे डोळे एकदम दचकले. निशांतचे नाव ऐकल्यावर मेघनाचे डोळे एकदम चमकले. ती दचकून म्हणाली, संजीव ते गिफ्ट उघडू नका प्लीज. का? काय झालं? त्याने एवढ्या प्रेमाने दिले. उघडून तर बघू काय दिले ते. नाही नको, मला नाही बघायचं आहे काय दिले ते, मेघना रागातच म्हणाली. बर बाबा मी बघतो, मग तुला सांगतो. पण संजीव गिफ्ट कव्हर काढायला लागला. मेघनाने घाबरून डोळे गच्च मिटले. मनोमन ती देवाचा धावा करू लागली होती. अरे हे काय? फोटो फ्रेम आहेत वाटतं. फोटो फ्रेमचं नाव ऐकताच मेघनाची खात्री झाली की तिने जो विचार केला होता तसंच होणार. आपण एवढे दिवस जी गोष्ट संजूपासून लपवली होती, आज संजूला ती कळणार होती. फ्रेम पालती करून बॉक्समध्ये ठेवली गेली होती. अरे याच्यात बहुतेक फोटो पण लावलेले आहेत. बघू पर काय काय आहे ते. संजूने फोटो बघितले आणि फ्रेमकडे बघतच राहिला. मेघनाला घाबरून घाम फुटला होता. काय झालं संजीव? कुणाचे फोटो आहेत फ्रेममध्ये? संजीवने फ्रेम मेघनाला दाखवली. मेघनाला विश्वास बसत नव्हता. चक्क मेघना आणि संजीवचा एक सुंदर फोटो कोलाज करून त्याची एक सुंदर फ्रेम निशांतने गिफ्ट केली होती. मेघनाला काही सुचतच नव्हते. हा आश्चर्यकारक बदल घडला तरी कसा? कालपर्यंत आपल्याला सारखी धमकी देणारा, आपला वाईट चितणारा निशांत अचानक एवढा सरळ कसं वागू लागला? मेघनाच्या चेहऱ्यावरचे भाव बघून संजय म्हणाला, काय झालं? तुला काय अपेक्षित होतं? माहिती आहे मला. म्हणजे? मेघनाला काहीही कळत नव्हते. म्हणजे हे की तुला वाटत होतं की तो तुमच्या दोघांचे पूर्वीचे फोटो मला फ्रेम करून पाठवेल, हो ना? पण तुम्हाला कसं माहिती हे सगळं? मेघना शॉक होऊन संजीवकडे बघू लागली. सांगतो, तुला जेव्हा निशांतने धमकी दिली त्याच रात्री मला त्याने तुमचे सगळे मेसेज आणि फोटो देखील ईमेल केले होते. काय? म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं? मेघनाला हे कधीच अपेक्षित नव्हतं. हो, त्याने मला सगळं सांगितलं की कसे तुम्ही कॉलेजच्या पार्टीनंतर त्याच्या घरी गेलात. मग तुमच्यामध्ये नको तितकी जवळीक निर्माण झाली आणि तू कसे त्याला सर्वस्व देऊन बसलीस. त्याने मला धमकी देखील दिली की जर मी तुझ्याशी लग्न केलं तर हे सगळे फोटो तो सोशल मीडियावर व्हायरल करेल. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला खरंच खूप राग आला होता तेव्हा तुझा. पण नंतर जेव्हा मी शांतपणे विचार केला तेव्हा कळलं की झालं त्यात तुझी काही चूक नाही आहे. खरं तर त्याचीसुद्धा चूक नव्हती. पण म्हणून त्याने तुला त्रास द्यावा, तुला ब्लॅकमेल करावं, हे काही बरोबर नव्हतं. मी लगेच दुसऱ्या दिवशी माझे मित्र ACP राणेंना कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे निशांतने पाठवलेले मेसेज आणि फोटो मी त्यांना पाठवले. त्यांनी लागलीच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांच्या ताब्यात गेल्यावर मात्र तो घाबरला होता आणि त्याने आपली चूक कबूल केली. नंतर माझी देखील त्याने माफी मागितली. तुझ्या प्रेमापोटी त्याने हे सगळं केलं होतं म्हणून त्याला मी माफ करायचं ठरवलं आणि माझी तक्रार मागे घेतली. बाहेर आल्यावर निशांत खूपच खजील झाला होता. त्याला कळलं होतं की प्रेमाच्या हव्यासापोटी
आणि माझ्यावर असणाऱ्या रागामुळे त्याने हा अविचार केला. त्याने माझ्याकडे एकच विनंती केली, तुला एकदा आणि शेवटचं बघायचे. मी देखील त्याला मग आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं आणि म्हणून तो आपल्या लग्न समारंभाला आला. मेघना म्हणाली, हो, म्हणूनच तो आला होता आणि त्याने हे गिफ्ट दिलं. पण मग संजू, तुम्ही हे सगळं मला आधी का नाही सांगितले? खरे तर सांगणार होतो, पण आपल्या लग्नाची गडबड आणि बाकीच्या धावपळीत मला तुला हे पोलीस आणि बाकीच्या भानगडीत अडकवायचं नव्हतं. तू खूप खुश होतीस. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर मला तणाव नको होता. मेघनाला हे सगळं ऐकून खूप हलके वाटत होते. तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. न कळतच तिने संजीवला घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. संजू, खरंच खूप मोठे मन आहे तुमचे. मी आयुष्यभर तुमचे ऋणी राहील. मेघनाच्या डोळ्यात संजूविषयीचे प्रेम स्पष्टपणे दिसत होते. मेघना, मी जे काही केलं ते फक्त तुझ्यावरच्या प्रेमामुळेच. संजू, आय लव्ह यू. माझ्यावर विश्वास ठेवा. माझं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. मेघना, आय लव्ह यू टू. खरंच हे सांगायची गरज नाही आहे. आय ट्रस्ट यू ब्लाइंडली. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल सुद्धा तुमचे मनापासून खूप 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 आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.